लोहणेरमध्ये विषारी द्रव्य मिसळलेले चिकन खाऊ घातल्याचा आरोप, 21 कुत्रे व 2 मांजरींचा मृत्यू। देवळा तालुक्यातील लोहणेर गावात भटक्या कुत्रे व मांजरींच्या मृत्यूंची धक्कादायक घटना समोर आली आहे। विषारी द्रव्य मिसळलेले चिकन खाऊ घातल्याने 21 कुत्रे आणि 2 मांजरींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस नोंदीनुसार 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजेपासून 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत लोहणेर गावातील महाराष्ट्र बँकेपासून बालाजी मंदिर परिसरापर्यंत ही घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे। फिर्यादी पोलीस कर्मचारी सुरेश रमेश कोरडे, देवळा पोलीस ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावातील भटक्या कुत्रे व मांजरींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली। यावेळी काही मृत कुत्रे आढळून आले। चौकशी दरम्यान विषारी द्रव्य मिसळलेले चिकन खाऊ घातल्याने प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात रमेश दादाजी अहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी दोघे राहणार लोहणेर तालुका देवळा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित दोघांनी संगनमत करून भटक्या कुत्रे व मांजरींना जीवे मारण्याच्या उद्देशाने चिकन मध्ये विषारी द्रव्य मिसळून ते खाऊ घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले असून त्यानंतर संबंधित प्रक्रियेनुसार मृत प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी 14 ऑगस्ट 2026 रोजी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान मुख्य प्राण्यांना विष देऊन मारल्याचा या आरोपामुळे लोहणेर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।